आदित्य कश्यप, माझ्या तोंडावर दरवाजा लावायचा नाही, कळलं ना? मी काय भिकारी नाही तुझ्या दारात आलेला. हा म्हणजे याआधी मी आलो असेल तुझ्याकडे मदत मागायला, पण आता मला जे पाहिजे ना ते मी मिळवलंय. आता मला तुझ्या पुढे हात पसरायची गरज नाही. चल दार उघड, चल. हे बघ आदित्य कश्यप, तू आहे ना माझा इगो हर्ट केलायस आणि त्यामुळे मी तुझा पण करणार. आणि मला माहितीये ना तू दरवाजा का लावलाय ते. कारण आहे ना तू जळतोस माझ्यावर, कारण तुझ्या तोंडचा घास मी पळवलाय ना, म्हणून तू जळतोस. पण बेट्या, तुला अजून खूप जळायचंय आणि जेवढा जास्त जळशील ना तेवढा आतून जास्त दगडवशील. आणि तेच तुझ्या करता चांगलंय, कळलं ना? आणि आज मी तुला इथून घेतल्याशिवाय जाणारच नाहीये. तू मला प्रॉमिस केलंयस की तू मला मदत करणार एंगेजमेंटच्या तयारीसाठी. चल चल दार उघड, नका तुझ्या मामांना. नाहीतर तुझ्या मामानं काय करणार तू आमचं? बंधू मामा, अहो तुम्ही विषय बोल नकोस, वाक्य पूर्ण कर. जर आदित्यने तुला मदत नाही केली तर तू काय करणार त्याच्या मामांचं? बोल ना, काय करणार तू आमचं? नाहीतर मी तुझ्या मामांना नेईन ना शॉपिंगला, असं म्हणत होतो मला. तुम्ही येता ना आज सगळे एंगेजमेंटला? मग तुम्ही, मी, आदित्य, आपण सगळेच करू शॉपिंग, नाही का? आदित्य सुद्धा माझ्या समोर कधी येणार नाही याची काळजी घ्या, कारण तो जर माझ्या समोर आला तर स्वतःला आवरू शकणार नाही. आदित्य नाही येणार आणि आम्ही सुद्धा नाही येणार. बट व्हाय? ते ग्रहांची स्थिती बरोबर नाहीये. आम्ही जर घराबाहेर पडलो तर संकट येईल. कोण म्हणाला असं? असं दादा म्हणाला. चा ज्योतिष विद्येचा आणि पत्रिका बघायचा दांडगा अभ्यास आहे. रिअली? हो, दादाच म्हणाला ना. आणि तो असंही म्हणाला की सकाळी सकाळी आम्ही ज्याचं तोंड बघू त्याची बायको मंडपातून पळून जाईल. आता लपवून काय उपयोग? आम्ही बघितलं. आता काय तुझं काय खरं नाही. बंधू मामा, असं काय बोलताय तुम्ही? अरे मी कुठे? दादा म्हणाला तसं. अजून एक काम कर, आता तू मारुती मंदिरात जा. ओके. सगळे कपडे काढ आणि मारुती समोर 108 बैठका मार. तरच काय ते खरं आहे. तुझं काय खरं नाही. हे पण दादा मामाने सांगितलंय? हो ना. अरे सगळे प्रॉब्लेम्स हे दादापासून सुरू होतात आणि दादावरच संपतात. दादाने जे मला सांगितलं ते मी तुला सांगतोय. काय मी काय सांगितलंय कोण? अरे तू एकदम तयार झालायस. अरे हा, आदित्यला मदतीला घेऊन जायला आला असशील ना? हो. हा, भलताच घाईवरती आलेला दिसतोस तू. ते पण साहजिकच आहे म्हणा. म्हणजे सईसारख्या मुलीबरोबर लग्न करायची कुणालाही घाईच होणार नाही का? अरे पण आता काय उपयोग आहे दादा मामा? तुम्ही सगळ्यांनी तोंड पाहिलं माझं. सई पळून जाणार आहे. काय पळून जाणार? आणि हे हे असं कोणी सांगितलं तुला? तुम्हीच म्हणालात. हे असं बंधू मामा म्हणाले. अरे बंधू मामा ना, त्याला सवय अशी थट्टा करायची. थट्टा केली असेल तुझी. पण मग तुम्ही आज संध्याकाळी एंगेजमेंटला येणार आहात ना? येणार म्हणजे काय, आम्ही सगळे येणार आणि आदित्य सुद्धा येणार. एक मिनिट थांब, आदित्य तयार झाला का बघू. आदित्य, हे आदित्य, अरे झालास का तयार? ये 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 ये. अरे हा बघ, तुझी वाट बघतोय. तयारीला जा त्याच्या बरोबर. आणि हे बघ, आता तुझं पण लग्न ठरलंय. तुलाही काही एखादी गोष्ट आवडली तर घेऊन टाक, पैसे मी देईन. हे बघ, तुम्ही त्याच्या आजच्या संध्याकाळच्या एंगेजमेंटची तयारी करा. आम्ही संध्याकाळी तयार होतो. हा
चल जरा झाडांना पाणी घालू ये. हे बघ, मला तुझ्याबरोबर खरेदीला वगैरे अजिबात यायचं नाही. तुमच्या एंगेजमेंटला नाही. बेट्या, नाही म्हणायचा ऑप्शन आहे ना, मी सईला पण दिला नाही. चरावर नाही ना, हेअर क्लिप्सची पिशवी आहे बा बाहेर, ती आण ना पटकन. बाहेर आहे का? बाहेर. ते नाही ना, हा अंकल. बेटूच्या मेकअप मध्ये काय फॉल्ट नाहीये ना? नाही हो, किती गोड दिसतीये ती. नाही, गोड दिसते ती, पण खुश दिसत नाहीये. काय गडबड तर नाही ना? नाही गडबड काहीच नाहीये. हा, एवढी ज्वेलरी, मेकअप, ही सगळी तयारी, याची सवय नाहीये ना तिला, म्हणून. बाकी काही नाही, दमली वगैरे असेल जरा, बाकी काही नाही. आणि झोप पण लागली नसेल ना एक्साइटमेंट मुळे. करेक्ट, झोप नाही लागली. करेक्ट. जा जा, तू रेडी कर जा. फायनल डिसिजन झालाय ना तुझं? सुयशशीच करायची ना तुला एंगेजमेंट आणि लग्नही. मग ना तसं दिसू दे चेहऱ्यावर. जरा हसरा मुखवटा लाव चेहऱ्याला. कारण काय, तुला जरी कळत नसलं तरी अख्ख्या जगाला कळतं तुझ्या मनात काय चाललंय. काहीतरी वेगळं चाललंय. माझ्या मनात काही वेगळं चाललं नाही. स्माइल. स्माइल. आदित्य कश्यप स्माइल. आणि हा आहे तुझ्या या खास मित्राचा आणि खास मैत्रिणीच्या ग्रँड एंगेजमेंटचा ग्रँड व्हेन्यू. अरे ते काहीच तयारी झाली नाहीये. एंगेजमेंटला फक्त 8 तास राहिले आणि काहीच पूर्ण नाहीये. ए म्हाताऱ्या, इकडे. काय झालं साहेब? काय झालं? काय झालं? अरे काहीच झालं नाही, हाच प्रॉब्लेम आहे. तुला हा सगळा एरिया फुलांनी कव्हर करायला सांगितला होता. काय झालं? अहो तेच करतोय साहेब. मला इथे फुलंच दिसत नाहीयेत. कुठे आहेत फुलं? अहो फुलं कटिंग करतोय, ते झालं की लगेच होईल काम. लगेच म्हणजे कधी? आज एंगेजमेंट आहे, आज. अहो पण साहेब, सकाळपासून तुम्ही 4 वेळा फुलं आणि फुलाचे रंग बदलायला सांगितले. तुम्ही कालच फायनल सांगितलं असतं तर आतापर्यंत झालं असतं साहेब. मला उलट उत्तर देतोय तुझ्या तर. सुयश, अरे ते म्हणतायत ना वेळेत काम होईल, मग होईल ना. या असल्या भिकारड्या लोकांना ना ही असलीच भाषा कळते. त्यांच्या तोंडावर कितीही पैसे मारा, एक काम धड नाही, युजलेस. सुयश, फक्त कोणाच्या तोंडावर पैसे मारले याचा अर्थ तोंडातही मारता येतं असं होत नाही. आला गरीबी का भाई, गरीबो का मसिया. मला वाटलंच तू मिडल क्लास आहे ना, त्याचीच बाजू घेणार. पण जर का आज संध्याकाळपर्यंत इथे काम पूर्ण नाही झालं ना, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी घेतो. मी घेतो जबाबदारी. तू तुझ्या एंगेजमेंट कडे लक्ष दे. त्यांचं काम वेळेत होईल याची गॅरंटी मी देतो तुला. ओके? नाही, आणि नाही ना झालं तर मी स्वतःच्या हाताने इथं फुलं लावत बसेन. चालेल? तिथे तुला लावावेच लागतील, कारण तुझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट आहे ना. अरे तुला एंगेजमेंट म्हणून आठवलं, अजून एंगेजमेंट रिंग, अंगठी सुद्धा फायनल झाली नाहीये. काय? आता तुझ्या मैत्रिणीला काय आवडतं हे तर सगळ्यांपेक्षा तुला जरा जास्तच समजतं ना. त्यामुळे तर तिची एंगेजमेंट रिंग सिलेक्ट करायला तुला बरोबर यावंच लागेल. येशील ना?
डोळे फाडून काय बघताय? सगळ्यात बेस्ट ज्वेलर्स कडे घेऊन आलो तुला. रांका ज्वेलर्स आपलं सगळं टॉप क्लास असतं. दाखवतो तुला. एक्सक्यूज मी, इथं मॅनेजर कोण आहे? येस, वेलकम टू रंका ज्वेलर्स सर. तेव्हा मला अंगठी हवी आहे माझ्या एंगेजमेंटसाठी. माझ्या होणाऱ्या बायकोसारखी एकदम प्रेशियस पाहिजे, कुठूनही उठून दिसेल अशी, घसघशीत आणि चमकणारी. सर आमच्याकडे वेडिंग्स आणि एंगेजमेंट रिंग्सच्या अगणित व्हरायटीज आहेत. सोन्याच्या, प्लॅटिनमच्या, रोज गोल्डच्या आणि डायमंड्सच्या सुद्धा. तुम्हाला अगदी प्रश्न पडेल कुठली घ्यावी आणि कुठली नको. असं आवडल्या तर 2-3 घेईन मी. आधी दाखवा तर. या ना. कशी आहे? काय मिडल क्लास? डोळे फिरले का काय तुझे? आता इथे लक्ष दे आणि सांग मला, कशी वाटेल ही अंगठी सईच्या हातात? नाही आवडली? नाही आवडली? ही ही कशी वाटते? ए बाबा, एंगेजमेंट आज आहे, लवकर सांग कुठली घ्यायची ते. बरं असं समज की तुझी आणि सईची एंगेजमेंट असती तर? समज म्हणला मी, समज. लगेच एक्साइट होऊ नकोस. तू जर अंगठी सिलेक्ट केली असतीस सईसाठी तर कुठली अंगठी घेतली असतीस? सांग. आर यू किडिंग मी? तू खरंच सईसाठी ही अंगठी घेतली असतीस? हीच तुझ्या मनात सईची किंमत? मनातली किंमत खूप आहे रे, पैशात नाही मोजता येणार. हो, तू तुझ्या अकाउंट मधले पैसे मोजलेस आणि म्हणून ही सिलेक्ट केलीस तुझ्या अवकातीनुसार. तसं अजिबात नाही. अच्छा, मग काय विचार केलास तू? माझं जर सईशी खरंच लग्न ठरलं तर मी या मैत्री पलीकडच्या नवीन नात्याचं तिला कधीच ओझं होऊ देणार नाही. तेव्हा त्याच नात्याची ओळख असलेल्या या अंगठीचा तिला भार होऊ नये म्हणून ही अंगठी. जीवलग मित्र असलेली 2 माणसं जेवढ्या अलगदपणे संसारामध्ये उतरतात ना, तेवढ्याच अलगदपणे ही अंगठी सईच्या बोटात शिरायला हवी म्हणून ही अंगठी. तू निवडलेली अंगठी ही वजनात आणि किमतीमध्ये जास्त भरेल, बघणाऱ्यांच्या नजरेतही भरेल, पण माणसाने मनात भरायला हवा. मग अंगठी कुठली असे ना, म्हणून ही अंगठी. वाह, काय मस्त लेक्चर दिलंस तुम्हाला. पण सईशी लग्न मी करतोय आहे ना लक्षात? त्यामुळे तिच्या हातात अंगठी ही माझ्याच आवडीची असणार. या दुकानातली सगळ्यात प्रेशियस आणि महागडी अंगठी दाखवा. ही आमच्या दुकानातली सर्वात महागडी अंगठी आहे. हिच्यामध्ये डायमंड पण एक सिंगल मोठा वापरला गेलाय, प्रेशर सेटिंग मध्ये आहे आणि याशिवाय हिला बगेट्सची पण सेटिंग केली आहे. नॉर्मली रिंगला गोल्ड बँड असतो, हिला मीनाकारी केलेला बँड आहे. बस ठरलं. हीच पॅक करा माझ्यासाठी आणि ही पॅक करा याच्यासाठी. एक मिनिट, मला नकोय अंगठी. अरे घे रे, माझ्याकडून गिफ्ट तुला. तुझं पण लग्न ठरलंय ना? हे बघ सुयश, तुझे उपकार नकोयत माझ्या. तुझं झालं असेल तर मी बाहेर थांबतोय. अरे
मगाची ती अंगठी त्या ऍड्रेसवर पोचवा. आणि आज फक्त एंगेजमेंटची खरेदी केली, आता लग्नाची खरेदी पण तुमच्याकडूनच. चल निघूयात, उशीर होता. बेटे, एंगेजमेंट माझी आहे, तुझी नाही. आणि मी गेल्याशिवाय तिथे काही चालू होणार नाही. आणि इथून आपल्याला एक महत्वाचं काम केल्याशिवाय निघता येणार नाहीये. आता कसलं काम? अरे मला माझ्या होणाऱ्या बायकोशी बोलू तरी दे. सुयश, हे बघ, बोल सुयश. बेब्स, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. एक नाही, 2 सरप्राइजेस. काय सरप्राईज आहे? आपल्याला एकमेकांशी आयुष्यभर जोडणाऱ्या 2 गोष्टी आता माझ्या बरोबर आहेत. ओळख कोणत्या? कोणत्या? माझा तुझ्यावर हक्क आहे हे सांगणारी आपली डायमंड स्टडेड एंगेजमेंट रिंग. आणि 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 तुझा, माझा, आपला मित्र, आपला फ्रेंड आदित्य कश्यप. आदित्य तुझ्या बरोबर आहे? अगं हो, तो सकाळपासून मला मदत करतोय. आता एंगेजमेंटची रिंग घ्यायला सुद्धा तो आता माझ्या बरोबर आला होता. आणि एवढंच नाही, आपला एंगेजमेंटचा व्हेन्यू तो स्वतः डेकोरेट करणार आहे, त्याने मला सांगितलंय. विचार विचार त्याला, विचार विचार. हे बोल ना आदित्य, अरे बोल ना, बोल ना यार. बरं ऍटलीस्ट एवढं तरी सांग माझ्या होणाऱ्या बायकोला, तिची एंगेजमेंट रिंग कशी येते. हा, तिला ऐकू दे ना, माझं तिच्यावर किती लाखांचं प्रेम येते. तू सांगितलंस तर पटेल तिला. सांग सांग. छान आहे, चांगली अंगठी. ऐकलं का बेब्स? सुयश, मी फोन ठेवतो, निघायला उशीर होतो. ओके बेब्स, लव्ह यू, सी यू सून. पटवर्धनाची सून. काय रे, तुमचं काही फाटलंय का? एकमेकांशी बोलत नाही, बघत नाही. म्हणजे आमचं लग्न ठरलंय म्हणून तुझा दिल तुटलेला मजनू वगैरे झालाय का? या मर्द मराठी मिडल क्लास बॉय बघा, अजूनही काम झालं नाही. तू घेणार होतास ना जबाबदारी, मग घे. आता तुला माहितीये मी लोकांकडून कामं कशी करून घेतो ते. ए म्हाताऱ्या, देऊ का कानफटा? सुयश, मी बघतो. सई, तू अजून नाही तयार झाली बाळा. चल पटकन तयार हो. बेटू चल ना. हो